बापरे 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 बापरे, एवढी गर्दी. काही नाही काही नाही काही नाही, चांगलं आहे. वा वा, हीच गर्दी अपेक्षित होती. होणार, होऊ दे, होईल, होऊ दे, होणार. अरे नमस्कार नंदन सर. नमस्कार संदन श्याम सुंदर सर. सॉरी, मी भारावून गेलो. काय झालंय, अचानक एवढी गर्दी जमली आहे कार्यक्रमाला, त्यामुळे ना मी असं खूप उत्साही पण झालो आणि अँक्शियस पण झालोय. बम गर्दी आहे हो. म्हणजे खूप गर्दी आहे ना. अच्छा, बम म्हणजे खूप. अच्छा, असं आहे ना. वा वा वा, हरकत नाही. कार्यक्रम चांगला होईल, होईल, होऊ दे, होणार, होईल, होऊ दे, होणार, झालं. साहेब, मॅडम आलेले आहेत, कार्यक्रम सुरू करा. चालेल ना, त्या आल्या की चालू करू मग. नाही नाही, आधी कार्यक्रम सुरू होतो, मग मॅडम एंट्री घेतात. अरे बापरे, असं आहे का? पडदा द्यायला सांगू मग. पडदा द्या. आमऱ्या अर्थ टाकता देखील राहणार रे. अरे तुम्ही बाय ना, तो पडदा काऊन तू ना सासूना दल्ला दी करे. पडदा दे रे. हा हा हा. राजपूत या स्किट मध्ये इतकंच आहे तुमचं. इथे जरा. तर पेश करते हैं इंडियाची सगळ्यात जास्त फिन्स्टा बॉलर असलेली नंबर 1 रील स्टार, चिकनी चमेली, बदनाम मुंदी, दस्तूर खुद्दा अफगान जलेबी असलेली तामणकरे हुस्न, महाराष्ट्र आहे क्रश, मोना डार्ले. मॅडम, आपण इंटरव्ह्यू सुरू करूया. येस येस. ओके, सगळ्यांनी थांबा. बसून घ्या. इंटरव्ह्यू रेडी रेडी. ऍक्शन. ऍक्शन मॅडम. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे मोना की बात. बोला बोला, पटापटा बोला, आपल्याकडे वेळ कमी आहे. मॅडम त्यांची ओळख करून द्या. शट अप मिनिट. ओके ओके, फाईन फाईन. आपल्याकडे हे आलेले आहेत, हे बोलतील. बोला. एवढीच नाहीये ओळख माझी. माझं नाव जर त्यांना कळलं तर मी व्यवस्थित बोलू शकेन. फाईन फाईन. ओके ओके, फाईन. सो एव्हरीवन, आपल्याकडे आलेले आहेत मिसेस वंदना. नाही, अरे मिसेस वंदना कसं असेल? नाहीये ना. नाही, सी मॅनेजर, कम हिअर. नॉनसेन्स. मी तुम्हाला सांग, मला वीडियोमध्ये काढतात हे सगळे. मी यांना सांगते मिसेस वंदना नाहीये. माझं नाव मिसेस वंदना नाही, मिस्टर वंदना आहे. नाही, माझं नाव मिसेस मिस्टर असं वंदना नावच नाहीये माझं. माझं नाव माझं नाव नंदन नेने आहे. हा, नंदन. ते तर लिहिलंय त्याच्यात, नंदन. येस. ओ माय गॉड, आय एम सो सॉरी. हरकत नाही मॅडम. मॅडम काय करताय मॅडम? तुमचं नाव डोक्यात बसवते. या मुद्दाम करतायत ना? नाही. नमस्कार, मी नंदन नेने. हरकत नाही, कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर आज मी तुम्हाला हे सगळे हे म्हणजे आज आपल्याकडे आले ते आपल्याला साखर पाकाची रेसिपी सांगणार आहेत. नाही, साखर पाक नाही, असं नका करू. मी साखर पाकाची रेसिपी नाही सांगणार आहे, मी सकारात्मकतेविषयी बोलणार आहे. सॉरी, तुम्ही बसून सांगता का? तर मित्रांनो, सकारात्मकता म्हणजे काय तर आशावादी मानसिकता. आशावादी मानसिकता म्हणजे काय तर एखादी गोष्ट होईल, होणार याचा तगादा लावून धरणं. म्हणजे हा मूलमंत्र तुम्ही सगळ्यांनी प्लीज लक्षात ठेवा की होईल, होऊ दे, होणार, झालं. होईल अशी आशा बाळगायची, होऊ दे असे प्रयत्न करायचे, होणार अशी खात्री बाळगायची आणि मग अपेक्षित कार्य झालंच समजा. लक्षात घ्या, ही आहे ती आशावादी मानसिकता. म्हणजे
सांगतो नाही. मला माहितीये बऱ्याच जणांना हे किचकट वाटू शकतं. एकदम सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता मला या कार्यक्रमाचे पैसे फार थोडे मिळालेले आहेत, पण माझी आशावादी मानसिकता मला काय म्हणते, कार्यक्रम पाहिल्यानंतर आयोजक मला या कार्यक्रमाचे जास्त पैसे देतील. याला आपण म्हणतो सकारात्मक दृष्टिकोन. म्हणजे हरकत नाही. मला माहिती आहे बऱ्याच जणांना हे समजायला थोडं कठीण आहे. मी एक प्रात्यक्षिक करून दाखवतो, जे खरं तर मी कार्यक्रमाच्या मध्यात दाखवणार होतो, पण मी आत्ताच तुम्हाला ते करून दाखवतो. पाणी आहे राजपूत? आहे पाणी आहे. हां, अरे वा. हां, हे ग्लास घेऊया. हे ग्लास. मित्रांनो, सगळ्यांचं लक्ष आहे. आता हा ग्लास #old days. हे ग्लास मित्रांनो, हे ग्लास, हे अर्ध ग्लास जे पाणी भरलेलं आहे, हे ग्लास अरे 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 नाही, ते हरकत नाही मित्रांनो. मी वेगळं तुम्हाला एक उदाहरण देतो. मी शायरी सांगू का तुम्हाला एक? वा 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 वा. मॅनेजर ऐका, हे ऐकलंच असेल तुम्ही की खुद ही को कर बुलंद इतना, खुद ही को काय झालं? ओके. खुद ही को कर बुलंद इतना. काय झालं मॅडम? काय झालं? काय तुम्हाला कळत नाही का तुम्ही काय बोलताय? काय मी शायरी बोलतोय? खुद ही को कर बुलंद. अहो नको ना. काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला कळत नाही? मोनाचा शो आहे हा. मोनाचा शो फॅमिली शो आहे. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया, सगळी फॅमिली माझा शो बघते. असले अश्लील शब्द मोनाच्या शो मध्ये चालणार नाही, आधीच सांगून ठेवतेय. अश्लील शब्द? मग बुलंद बुलंदला मॅनेजर यांना सांगा. मॅनेजर यांना सांगा, यांना जायला सांगा, नाही तर मी नाही ते नका घेऊ. आपण वेगळ्या पद्धतीने समजवू. चालतंय का तुम्हाला? काय समजत असेल बुलंदला? हरकत नाही. ठीक आहे, मी वेगळं उदाहरण देतो. मला नाही दे, मला शायरी नाही सांगायची. ठीक आहे, प्लीज प्लीज. बरं झालं तुम्ही हे चेंज केलं. रवीना टंडन. रवीना टंडन नाव नाही माझं. रवीना टंडन नाव आहे का? असं आहे का मी इथे? नाहीये की नाही? नका, माफ करा मित्रांनो, माफ करा. मला चिडायचं नाहीये, पण रवी नंदन नेने नाव आहे माझं. एक साधं उदाहरण देतो, एक सोपं उदाहरण देतो. शांतपणे ऐका. मुंगी माहितीये? कोणती? की वाली. काय प्रकार आहेत मुंग्यांचे? नाही, त्यांना लाल मुंगी की काळी मुंगी असं विचारायचं. म्हणजे लाल मुंगी चावल्यावर असा आवाज येतो आणि काळी मुंगी चावल्यावर गुदगुल्या केल्यासारखं वाटतं. तुम्हाला कुठली मुंगी म्हणायची आहे? डोंगळू नाही चावलाय मला. डोंगळू नसतो, मुंगळू मुंगळे असतो एक मुंग्यांमध्ये प्रकार. मुद्दा काय? मुद्दाच पूर्ण होऊ देत नाहीये बाई. काहीतरी सांगतोय सकारात्मकतेवर ना. मुंगीत किती सकारात्मकता असते ते पहा. मुंगी काय करते? एवढीशी ती मुंगी, तिची आशावादी मानसिकता बघा किती असते. ती एवढीशी मुंगी इतका मोठा, जेव्हा तिच्या आकारापेक्षा मोठा साखरेचा दाणा जेव्हा आणते, तेव्हा ती हा विचार करते का की बाबा मी थकले तर, माझ्याच्याने हा उचललाच गेला नाही तर नाही. ती असा विचार नाही करत. तीच तिची आशावादी मानसिकता आहे. तो दाणा उचलून ती वारुळात नेते. अशा अनेक मुंग्या अनेक साखरेचे कण दाणे आणतात आणि वारुळात ठेवतात साठवून. ओ माय गॉड, ते वारुळात खूप सारी साखर असते. हो. मग त्या मुंगीला सांगा त्या साखरेला मुंग्या लागतील म्हणून. मुंग्यांनी आणलेल्या साखरेला मुंग्या कशा लागल्या? मुंग्यां सर अडकला तुम्ही. अरे पण हा प्रश्नच नसू शकतो ना. सर मी समजावतो त्यांना. हा मॅडम आपण कसं, आपण घरी रील करत असतो तेव्हा आपल्याला काही रील जमत नाहीत म्हणून आपण ते सोडून देतो का? आपण ते पुन्हा 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 करत राहतो की नाही? येस ऑफ कोर्स. तर तुम्ही काय बोलता? होईल होईल, छान होईल, चांगलं होईल बोलता की नाही? ऑफ कोर्स मॅनेजर. ती आहे सकारात्मकता. म्हणजे थॉमस एडिसन खूप चांगलं वाक्य बोलून गेलाय मॅडम. The only way to succeed is to try for just one more time. याचा अर्थ माहितीये मला माहितीये थॉमस एडिसन. हरकत नाही मॅडम, हरकत नाही. आणि मॅडम पॉझिटिव्हिजम ही जी संकल्पना आहे त्याची सुरुवात 19व्या शतकात झाली होती.
हा आणि फ्रेंच शब्द पॉझिटिव्हिझमे ह्या शब्दावरनं ते आयात करण्यात आलेलं आहे. वाव ह्याचा अर्थ काय मॅडम? अनुभवाने मनावर लादलेली असा अर्थ आहे त्याचा. like that manager wow manager सर इतकं सगळं तुम्हाला कसं काय माहिती? हा सर ते काय मी मानवी सांस्कृतिक मानदंड विभाजकीय प्रस्थापित अनुभववाद आणि सत्यापनवादातील व्यक्तिसापेक्ष गृहीतक यावर मी PhD केलेली आहे. आणि तसंच सर मी पॉझिटिव्हिझम अँड इट्स रूट्स यावर लेक्चर द्यायला दर महिन्याला टोरंटो युनिव्हर्सिटीमध्येही जातो. आणि सर हा म्हणजे जगाने होकार होणार हो हा याचा तगादा लावून धरावा म्हणून मी एक ऑडिओ बुकही प्रकाशित केलेलं आहे ज्याचं नाव आहे हा 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 हो 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 हो. इतके महान मानव आहात तुम्ही. मला मला कळत नाही मग तुम्ही म्हणजे अगाध ज्ञान प्राप्त झालेलं असताना ही नकारा घंटा गळ्यात बांधून का फिरता? पैसे सर. असे कितीचे पैसे मिळतात तुम्हाला? 16.5 lakhs अॅन्युअली. बसून घेता का सर? नाही नाही ठीक आहे. आठवड्याला 16.5 लाख आठवड्याला. लाचार. देवाची कृपा आहे. आता ही देवाची कृपा नाहीये, ही तुझी चरबी आहे. लाचार. ओ माय गॉड प्लीज प्लीज तुम्ही हळू बोला. सॉरी 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 नाही होईल होऊ दे होणार झालं होईल होऊ दे होणार. ऐका ना मला ना मगासपासून तुम्हाला हे सांगायचं होतं. म्हणजे तुम्ही हे जे मगासपासून बोलताय ना ते आम्ही रोज घरी फॉलो करतो. हे तुम्ही फॉलो करता? हो हो रोज घरी फॉलो हे करतो. होईल होऊ दे होणार झालं. हो आमच्याकडे एक लहान मुलगा आहे ना तर म्हणजे त्याला ना पोटी आली ना की त्याला असं बसवतो आणि त्याला सारखं सांगतो होईल होऊ दे होणार झालं. माफ करा. माफ करा. डोकं खड्ड्यात गेलात तुम्ही. खड्ड्यात गेलात. मला नाही सांगायचं काय. नाही नाही वा नकारात्मक व्हा मरा. नाही नाही म्हणायचं. मी बोललो चला नकारात्मक व्हा. तुम्ही बोलताय. मी बोलणार ना. ए नाही रे. अय्या तुम्ही बोलू नका. सगळ्यांनी ऐका. हो नसतं नाही असतं अशी माणसं नसली पण नाही. असं नका करू. चंदनचा बदन. तुझा बाप चंदनचा बदन. असं नका करू. नंदन नाही नाही सगळ्यांनी लक्षात घ्या. नाही ही बाई नाही. आपलं आयुष्य नाही. नाही नन्नारे 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 नन्नारे